गेल्या महिन्याभरापूर्वी आपण टेंबीपाडा परिसरातील जी तानसा पाईपलाईन आहे, या तानसा पाईपलाईन परिसरात जे अतिक्रमण करण्यात आलेलं होतं आणि अतिक्रमण म्हणजे येथे जवळ-जवळ संसारच थाटण्यात आलेले होते आणि या झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण एवढं वाढलेलं होतं, की इकडे येणारे जाणारे जे नागरिक आहेत, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. वारंवार महानगरपालिकेकडून तक्रारी करूनही, या जागेचा पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नव्हती. त्यानंतर या प्रभागाचे नगरसेवक आहेत सुरेश शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हे जे येथील संपूर्ण अतिक्रमण आहे, येथे जे संसार बसलेले होते, जे झोपडपट्ट्या होत्या, त्या या ठिकाणी तोडण्यात आल्या. महानगरपालिकेची तोडक कारवाई या ठिकाणी करण्यात आली आणि या तोडक कारवाईनंतर शहर मुंबईने या ठिकाणी वृत्तांकन केले होते आणि त्याचाच इम्पॅक्ट या ठिकाणी हा झाला की ज्या झोपडपट्ट्या या ठिकाणी तोडण्यात आलेल्या होत्या आणि त्या तोडल्यानंतर जो निरुपयोगी सामान असेल किंवा भंगार आपण ज्याला जो म्हणतो, ते या ठिकाणी पडलेले होते आणि जवळ-जवळ 8 ते 10 दिवस उलटूनही कोणताही महानगरपालिकेचा कर्मचारी असेल अथवा अधिकारी असेल यांनी या ठिकाणी नजर देखील टाकली नाही आणि हा जो सामान आहे हा या ठिकाणी जैसे ते त्याच परिस्थितीत पडलेला होता. त्यानंतर पुन्हा येथील जे नगरसेवक आहेत सुरेश शिंदे सर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर शहर मुंबईने पुन्हा वृत्तांकन केलं. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई करत आणि दखल देत संपूर्ण या ठिकाणी जो भंगार असेल किंवा ज्या निरुपयोगी वस्तू होत्या या ठिकाणी त्या उचलण्यात आल्या आणि त्यानंतर हा जो संपूर्ण परिसर आहे त्याने अखेर मोकळा श्वास या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जर आपण आता या ठिकाणची परिस्थिती बघितली तर येथे जे पहिलं दृश्य होतं की मोठ्या प्रमाणावर कचरा असेल किंवा झोपडपट्ट्या ज्या असतील त्यांचं जे अतिक्रमण झालेलं होतं ते या ठिकाणी पूर्णतः मोकळं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर येथील जो परिसर आहे तो आता स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ज्यांनी या संपूर्ण गोष्टीचा वारंवार पाठपुरावा घेतला आणि ही जी संपूर्ण जागा नागरिकांच्या ज्या अडचणी होत्या त्या मोकळ्या करण्याचा प्रयत्न केला, त्या या प्रभागाचे नगरसेवक सुरेश शिंदे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण मागील महिन्यात या ठिकाणी वृत्तांकन देखील केलं होतं. शहर मुंबईशी बोलताना तुम्ही सांगितलं देखील होतं या ठिकाणी संसार बसवण्यात आलेले होते आणि मुळात ज्यांच्या या झोपड्या होत्या त्या भाडे तत्वावर देखील देण्यात आलेल्या होत्या. वारंवार तुम्ही महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या, पण कोणत्याही प्रकारचं जे म्हणतो आपण पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्याकडून उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं. त्यानंतर आता हा परिसर पूर्णतः मोकळा झालेला आहे. काय सांगाल? खरं म्हटलं तर मी पहिले प्रथम शहर मुंबईचे मनापासून आभार मानतो. शहर मुंबईच्या पेपरमध्ये हा विषय आल्याच्या नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आणि म्हणून शहर मुंबईला जेवढं धन्यवाद देता येतं तेवढं कमीच आहे असं म्हणायला मला वावगं ठरणार नाही. शहर मुंबई म्हटल्याच्या नंतर भांडूपमध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे अशा काही घटना घडतात तिथं शहर मुंबई ताबडतोब पोचते आणि म्हणून मी त्यांचा आभार मानतोय. खरं म्हटलं तर ह्या झोपड्या अनेक वर्ष ह्या झोपड्या ह्या पाईपलाईनवरती ह्या मुख्य जलवाहिनी आहेत. ह्या तानसा, वैतरणा, भातसा आणि मोडक सागर या तलावातून आलेल्या ह्या मुख्य जलवाहिन्या आहेत आणि ह्या मुख्य जलवाहिन्या त्याचं संरक्षण करणं, त्याची देखभाल करणं हे सगळं काम स्थानिक नगरसेवकाचं तर आहेच, परंतु महानगरपालिकेचे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांचा पण कर्तव्य आहे आणि ते अधिकारी काय कर्तव्य बजावत नव्हते आणि म्हणून ते अधिकारी कर्तव्य बजावत नव्हते म्हणून शहर मुंबईसारख्या एका वृत्तपत्राला आम्ही कळवलं आणि मग ते कळवल्याच्या नंतर वातावरण जरा थोडंसं गरम झालं आणि अधिकाऱ्यांपर्यंत ते जाऊन पोचलं की खरोखरच की तिथं परिस्थिती डेंजर आहे की ह्या पाईपलाईनवरती लोकांनी आपली घरं बांधलेली होती, त्या घराचं डेब्रिज आणून त्या पाईपलाईनवरती टाकलं होतं आणि त्या पाईप संपूर्ण त्या डेब्रिजच्या खाली झाकून गेलेला आहे. भविष्यामध्ये एखाद्या पाईपला जंग पकडलं आणि तो जंग पकडून जर पाईप जर फुटला तर या भांडूपमध्ये विपरीत परिस्थिती निर्माण होईल. या भांडूपमध्ये जी घटना घडेल ती घटना न भूतो न भविष्य अशी घटना घडेल, कारण त्या पाईप फुटल्याच्या नंतर त्या झोतामध्ये जेवढी माणसं वाहून जातील तेवढी सगळी मरण पावणार आहेत. कारण ह्या पाईपाला एवढी ताकद आहे की त्याच्यामध्ये एखाद्या नदीसारख्या नदीपेक्षा जास्ती प्रवाह या पाईपाचा आहे आणि म्हणून
ह्या पाईपाची देखभाल करणं फार महत्त्वाचं असणार. आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं पण नंतर मी आभार मानतोय की त्यांनी त्याच्यानंतर ॲक्शन घेतली. तर ज्याप्रमाणे तानसा जागा पाईपलाईनवर झोपडपट्टींचं अतिक्रमण आहे, तसंच एक प्रलंबित प्रश्न आहे की नेहमी येथे कचऱ्याचं साम्राज्य असतं. यासाठी तुमच्या वतीने काही उपाययोजना सुरू आहेत का? म्हणजे काही प्रयत्न सुरू आहेत का? मी महानगरपालिकेमध्ये कालच मी जाऊन आलो आणि ह्या कचऱ्याचं आपण 3.5 कोटीचं टेंडर काढतोय. आपण 3.5-4 कोटीचं टेंडर काढतोय. कारण ह्या पाईपलाईनमध्ये असणारी जी माती आणि कचरा आहे हा काढणं गरजेचंच आहे, महत्त्वाचंच आहे. कारण हा जर कचरा आणि माती काढलीच नाही तर भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की परिस्थिती एवढी अकराळ विकराळ होईल की काय होईल हे मी सांगता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून 3.5 कोटीचा आपण टेंडर म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये ते टेंडर आपण काढलेलं आहे. आणि ही सगळी जो कचरा माती राडा रोड जेवढं काय आहे तो सगळं आपण उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे अनधिकृत बांधकाम करणारे जे काय बिल्डर आहेत ते बिल्डर जे सतत या पाईपलाईनमध्ये आपला डेब्रिज टाकत असतात त्यांना सुद्धा मी ताकीद देणार आहे. त्यांना सुद्धा मी समजावून सांगणार आहे. आणि अनेक ठिकाणी मी बोर्ड लावणार आहे की ह्या पाईपलाईनमध्ये कुणीही कचरा टाकू नका. ह्या कचऱ्याच्या साम्राज्याला इथले स्थानिक लोकच जबाबदार आहे. प्रशासनाने किती वेळा सांगितलं तरी स्थानिक लोक ते ऐकायला दुर्लक्ष करतात. तेव्हा लोकांनी ह्या कचऱ्याच्या संदर्भात प्रतिसाद द्यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.